मी काय म्हणतो आता, आपण सर्वांनी आता एकमेकाला जोक सांगायचे. मला लय बोर झाले आज, एवढं बोर झाले सांगतो. जोक सांगून जरा टाइमपास करू आपण आज. हो खूपच छान, करूया चला लगेच. हो मला पण जोक खूप आवडतात. चला पहिला जोक तुम्हाला मी सांगतो. शिक्षक मुलांना विचारतात, एक बाई एका तासात 50 पोळ्या बनवत असेल तर 3 बायका एका तासात किती पोळ्या बनवतील? मग का नाही बंड्या म्हणतो लगेच, एकही नाही, कारण ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. नंतर ते असतील ते फक्त गप्पाच मारतील. आता मी काका आपल्या पुतण्याला म्हणतात, मी इथे टॉयलेट वापरू का? त्यावेळेस पुतणे म्हणतो, हो पण पैसे पडतील. त्यावेळेस काय म्हणतात, नाही पडणार, मी बसताना काळजी येईन. आता तुम्ही जोक मी सांगते. पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरू झाला. एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो, तू माझ्यात असं काय बघितलंस ग? त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस. तेव्हा पप्पूची बायको म्हणते, मी तुम्हाला 1-2 वेळेस भांडी घासताना बघितलं होतं. हा जोक भन्नाट आहे बघा. चिंगी म्हणते आपल्या बॉयफ्रेंडला, अगं तू मस्त मोबाईल आणलास, कुठून घेतलास? मग झमट्या म्हणतो, अगं विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीमध्ये बक्षीस मिळालंय. तेव्हा चिंगी म्हणते, अरे तुम्ही किती जर पळलात? तेव्हा झमट्या म्हणतो, मोबाईल दुकानदाराचा मालक, पोलीस आणि मी. आता शेवटचा जोक मी घेतो बरं का. एक शाळा असते, वर्ग असतो. वर्गामध्ये शिक्षक आणि आपला बद्या असतो. शिक्षक बद्याला म्हणतात, उद्या ग्रहपाठ नाही करून आणला तर तुला कोंबडा बनवेल नालायका. धन्या म्हणतो, ओके सर, पण जरा झणझणीत बनवा. बघा आता जोक मी सांगणार. एकदा एक गृहस्थ मुलाला विचारतात, काय रे तुझी आई कशी आहे? मुलगा म्हणतो, बरी आहे. गृहस्थ म्हणतात, बहीण कशी आहे? मुलगा म्हणतो, बरी आहे. गृहस्थ म्हणतात, अच्छा मग बाबा तर बरेच असतील. मुलगा म्हणतो, नाही, बाबा फक्त एकच आहे. एक वेळेस मी सर्वांना सांगतो, सर्वांनी व्हिडिओ फुकट बघू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, आम्हाला तुम्ही फेसबुकला पण फॉलो करू शकता. चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं ना तर काठी घालेल.